खरंच मुंबऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं अवघड आहे का? कोण म्हणालं? मी त्यांना चॅलेंज दिला आहे ना, मला पुतळ्या द्या, 18 फुटाचा पुतळ्या द्या. तो रत्नागिरीसारखा पोकळ आहे, चांगल्या चांगल्या क्वालिटी महाराजांचा पुतळा. कारण का मी बांधलाय, स्वतः बांधलाय महाराजांचा पुतळा कळव्यामध्ये. आम्हाला द्या, मी लावून दाखवतो ना. कुठला तुम्ही सांगायचं ह्या एरियात लावून दाखव, त्या एरियात नाही लावला तर दोन बापाची होतात. सगळ्यात मला तुम्ही या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा उभे आहेत आणि मुंबऱ्यामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवा असं एक आव्हान म्हणा देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. खरंच मुंबऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं अवघड आहे का? कोण म्हणालं? देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबऱ्यात पहिली तुम्ही जागा जर मुंबऱ्यात आलात तर त्याच्या प्रवेशद्वारावरच एक मोठं शिल्प, असं 20-25 फुटाचं एक शिल्पचित्र आहे. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई, रमाबाई, रमाई या सगळ्यांचे फोटो लावलेले एक शिल्पचित्र आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित कोरलेलं असं शिल्पचित्र आहे. दारातच आहे ते. जर दारात उभं करू शकतो तो पुतळा उभा करायला काय आहे? आणि दुसरी गोष्ट, मी त्यांना चॅलेंज दिला आहे ना, मला पुतळ्या द्या, 18 फुटाचा पुतळ्या द्या. तो रत्नागिरीसारखा पोकळ आहे, चांगल्या क्वालिटी महाराजांचा पुतळा. कारण का मी बांधलाय, स्वतः बांधलाय महाराजांचा पुतळा कळव्यामध्ये, ज्याचं उद्घाटन प्रणब कुमार मुखर्जींनी केलं होतं. आम्हाला द्या, मी लावून दाखवतो ना. कुठला तुम्ही सांगायचं ह्या एरियात लावून दाखव, त्या एरियात नाही लावला तर दोन बापाची होतात. असे काहीतरी म्हणजे जातीवादी कॉमेंट्स करून काय होत नसतं. इतका धर्माचा तिरस्कार कोणीच करू नये. पण जितेंद्र आव्हाड म्हटलं वरती साधारणतः हिंदू धर्माच्या विरोधात सेक्युलरिझमला पाठिंबा, नक्की काय जितेंद्र आव्हाड कोण आहे? असं आहे की जितेंद्र आव्हाड एक असा माणूस आहे जो निधर्मी राजकारणाला समर्थन करतो. आणि माझं स्पष्ट मत आहे की धर्माचं काहीही काम राजकारणात नाही. मी सकाळी उठतो, आंघोळ करतो, कपडे घालतो, देवळात जातो, 2 मिनिटं शांतपणे देवासमोर उभा राहतो आणि घराच्या बाहेर राहतो. ही गेले अनेक वर्षाची माझी. जेवढ्या दररोज जाता, पाया पडता? दररोज. मशिदीत जाता का? दर्ग्यावर जातो ना. ख्वाजा गरीब नवाज कुठे आपल्या ह्याला राजस्थानमधलं कुठलंच ठिकाण नाही, बिकानेर. एक ख्वाजा गरीब नवाज काय, अजमेर शरीफ, निजामुद्दीन औलिया. जसं आपण तुळजापूरला जातो, माहूरच्या देवीला जातो, वणीच्या देवीला जातो, जेजूरच्या खंडोबाला जातो, तशी आपण असे अनेक ठिकाणं फिरत असतो. त्याच्यामुळे कोणाच्या त्याच्यातनं एक आपली नाही म्हणायला गेली तरी श्रद्धा असते. आणि श्रद्धा ही देखाव्यासाठी नसावी. मी पूजा करतो, मी हे करतो. एक जो सेक्युलरिझमचा मिसकन्सेप्शन झालेलं आहे ते म्हणजे सेक्युलर्स आर अँटी हिंदूज. मला तेच विचारायचं की हिंदू राष्ट्राला विरोध आहे का? हो, हिंदू राष्ट्राला विरोध आहे. हिंदू राष्ट्र पक्षाची सुद्धा तीच भूमिका आहे? हो हो हो. हिंदू राष्ट्राला हिंदू राष्ट्राला विरोध आहे. हिंदू राष्ट्र होऊच शकत नाही ना. ज्या राष्ट्रामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, बुद्धिस्ट असे विविध जाती, वर्ग, सबकास्ट, कास्ट हे सगळे असल्यावरती तुम्ही कसं काय विचार करू शकता एक धर्माचा? त्यांना काय मुसलमानांना सेकंडरी सिटीजन करणार? हे असले काहीतरी म्हणजे वेडसर गोष्ट बोलूनच या व्यवस्थेचा, या भारताचा सत्यानाश होणार.